प्रांजलच्या मैत्रिणी घरी येऊन बसतच होत्या. तोपर्यंत प्रांजलने तिच्या वहिनीला आवाज दिला. "वहिनी, पाणी आणून द्या, माझ्या फ्रेंड्स आल्या आहेत." रवीना तेव्हा बाथरूममध्ये कपडे धुत होती. हातातील काम सोडून ती पटकन हात स्वच्छ करून पाणी घेऊन आली. आलेल्या मैत्रिणींना हलकीशी स्माईल देत तिने सगळ्यांना पाण्याचे ग्लास हातात दिले. नंदेच्या 3-4 मैत्रिणी अचानक घरी आल्या होत्या. त्यांनी घातलेले कपडे बघून त्या खूप फॅशनेबल आहेत हे दिसतच होते. केसापासून ते पायापर्यंत त्या मुली रवीनाला न्याहाळत होत्या. रवीनाने साडीचा पदर डोक्यावरती घेऊन कमरेला खोचलेला होता. हातामध्ये पाण्याच्या ग्लासचा ट्रे. त्यामुळे मैत्रिणींना काहीतरी वेगळेच वाटत होते. रवीना त्यांना एखाद्या मोलकरणीप्रमाणे भासत होती. त्यांच्या नजरेत एक विचित्रपणा वाटत होता. तुच्छपणाने त्या रवीनाकडे पाहत होत्या. "या कोण? तुझ्या वहिनी आहेत का प्रांजल? तुझ्या भावाचे लव्ह मॅरेज आहे का?" असा प्रश्न एका मैत्रिणीने प्रांजलला विचारला. ते बोलणे ऐकून प्रांजलची आई तोंड मुरडत तिथे आलीच. प्रांजलच्या शेजारी बसत त्यांनी बोलायला सुरुवात केली. "नाही, माझ्या मुलाचे लव्ह मॅरेज नाही. लव्ह मॅरेज असते तर माझा मुलगाही किती खुश असता आणि आम्हीसुद्धा. माझ्या मुलाची चॉईस एवढी खराब कशी काय असू शकते? आमचेच नशिबाचे भोग आणि ही अवदसा आमच्या पदरात पडली. अरेंज मॅरेज आहे त्या दोघांचे. माझ्या मुलाला गोड बोलून तिच्या घरच्यांनी जाळ्यात ओढले. आमची मुलगी संस्कारी आहे, शिकलेली आहे असे सांगून आम्हाला फसवलं आहे. पण तिच्यातले संस्कार मात्र अजूनही दिसलेले नाहीत. ती आमच्या घरात अजिबात शोभत नाही. पण काय करणार, आता दुसरी सून आणूही शकत नाही. जर मुलाने मनावर घेतलं तर ते सुद्धा शक्य आहे. पण मुलाला सुद्धा तिने बैल बनवून ठेवले आहे. एका खेडेगावातील मुलगी आहे ही. तिची घरची परिस्थिती सुद्धा जेमतेमच आहे आणि तिला एवढी श्रीमंती बघून कसे वागायचे कळतच नाही. काय माहीत माझ्या मुलाने हिला कसा काय होकार दिला. आम्ही सगळे शिकलेलो आहोत, पण सून मात्र आम्हाला गावंढळच मिळाली. मोठ्या लोकांच्या मध्ये कसे राहावे, कसे वागावे, कसे बोलावे याचे तिला अजिबात नॉलेज नाही. तिला बाहेर कुठे घेऊन जायचे म्हटले तरी आम्हालाच लाज वाटते. आता हेच बघ ना, आता पाण्याचा ग्लास घेऊन ती तुमच्यासमोर आली, पण तिचे कपडे बघ काय घातलेत. तिने घातलेली साडी तिला माहेरून घेतलेली आहे. असेल 100-200 रुपयाची. अशा साड्या तर आम्ही कामवालीला देऊन टाकतो. पण ही मात्र आमची इज्जत घालवायला अशा साड्या घालून सगळीकडे मिरवत असते. एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखी साडी घालते. जमत नसेल तर तू सरळ ड्रेस घालत जा बाई." हातवारे करत रवीनाची सासू तिचा सगळ्यांसमोर खूप अपमान करत असते. माहीत नाही माझा मुलगा हिच्यासोबत कसा काय आयुष्य जगतोय. बिचाऱ्या मुलाचे खूप वाईट वाटते. प्रांजलची आई वहिनीचा सगळ्यांसमोर अपमान करत असते आणि प्रांजल डोळे मोठे करत रवीनाकडे पाहत होती. तेवढ्यात प्रांजलची एक मैत्रीण मध्ये बोलली. "तुम्ही तुमच्या सुनेला खूप काही बोलताय, पण त्या बोलण्याचा तिला त्रास होतोय. तिच्याकडे बघून वाटत नाही ती जास्त दिवस तुमच्या घरामध्ये टिकेल." मैत्रिणीचे बोलणे ऐकून प्रांजल म्हणाली, "अगं, आम्ही तर वाटच पाहतोय. कधी एकदा ही आमचे घर सोडून लांब निघून जाईल." हातातील पाण्याच्या ग्लासचा रिकामा ट्रे घेऊन रवीना हे सर्व खाली मान घालून ऐकत होती. खूप राग येत होता, पण मनाला दुःखही तेवढेच झालेले होते. नंदेचे शब्द मात्र मनाला चांगलेच लागलेले होते. नंदेला आणि सासूला वाटत होते तिने घर सोडून जावे. "अगं रेश्मा, तुझी वहिनी कशी स्टँडर्ड वागते. सगळेजण तिचे किती कौतुक करतात." रवीनाची सासू दुसऱ्यांच्या सुनेचे मुद्दाम कौतुक करत होती. "हो काकू, मग तुम्ही का नाही करू शकत दादाचे दुसरे लग्न? दादा किती हँडसम आणि सभ्य मुलगा आहे. अशा या गावंढळ मुलीसोबत आयुष्य काढण्यापेक्षा त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले तर त्याचे चांगलेच होईल आणि तुम्हालासुद्धा थोडा तुमच्या सुनेमुळे मान मिळेल." प्रांजलच्या मैत्रिणींनी आता रवीनाच्या सासूचे कान भरवले. आता मात्र रवीनाला हुंदका आवरलाच नाही. ती तडक किचनमध्ये निघून गेली. किचन कट्ट्यावर तो ट्रे जोरात आपटला आणि सरळ निघून ती तिच्या बेडरूममध्ये गेली. भांडी आपटल्याचा आवाज ऐकल्यावर सासूची आणि प्रांजलच्या मैत्रिणींची कुजबूज जरा जास्तच वाढली.
रवीनाचा नवरा आशिष लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. रवीना रडत आलेली बघताच त्याने ते काम थांबवले आणि तिच्याजवळ गेला. अगं रवीना, काय झाले? का रडतेस तू? रवीनाला जवळ घेत आशिषने विचारले. तिच्या डोळ्यातील पाणी काही थांबायचे नावच घेत नव्हते आणि तोंडातून शब्दही निघत नव्हते. खूप वेळ प्रयत्न करून आशिषने रवीनाला शांत केले. तो लॅपटॉपवर काम करत असताना त्यानेही बायकोचा झालेला अपमान ऐकलेला होता. रवीना खूप हिंमत करून ती नवऱ्याला म्हणाली, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली होती का माझ्यासोबत लग्न करण्यासाठी? तुम्हाला मी शोभत नाही तर का लग्न केले माझ्यासोबत? तुम्हाला आणि या घरात सगळ्यांनाच जर माझा त्रास होत असेल तर मी हे घर सोडून निघून जाते. तुम्ही दुसरे लग्न करू शकता. माझ्यामुळे कोणाचेही आयुष्य बर्बाद झालेले मला आवडणार नाही. हुंदका आवरत रडत रडतच रवीना आशिषला बोलत होती. अगं, तुला कोणी काही बोलले का? आपले लग्न तर आत्ताच 6 महिन्यापूर्वी झाले होते आणि तू घर सोडून जाण्याचे बोलत आहेस. रवीना आता अजूनच जास्त रडायला लागली. आशिष आणि रवीनाचे अरेंज मॅरेज असले तरीही आशिष रवीनाची खूप काळजी घेत होता. तिच्यावर खूप प्रेम करायला लागला होता. रवीनाला बेडवर बसवून आशिष जोरात पाय आपटत बाहेर आला. प्रांजलच्या मैत्रिणींना बघून त्याने स्वतःला आवरले. थोडा वेळ आईचे, बहिणीचे बोलणे ऐकत गप्प उभा राहिला. अजूनही रवीनाबद्दलच त्या सगळ्यांची चर्चा सुरू होती. बोलता बोलता त्याच्या आईचे लक्ष त्याच्याकडे गेले. तेव्हा आईने रवीनाचा विषय थांबवत आशिषसोबत बोलायला सुरुवात केली. अरे आशिष, तुझ्या बायकोला काही समजत नाही का? घरी आलेल्या लोकांचा पाहुणचार कसा करायचा असतो ते. फक्त पाण्याचे ग्लास इथे टेकवले आणि गायब झाली. चहा नाश्ता कोण करणार? तिचा बाप. आता मात्र आशिषचे डोके सटकले. आई, जरा तोंड सांभाळून बोलत जा. ती माझी बायको आहे आणि या घरची सून सुद्धा. थोडा आवाज चढवत आशिष आईशी बोलत होता. हो, सून आहे माहीत आहे, पण मग तिची जबाबदारी तिला कळत नाही का? डोळे मोठे करत आई म्हणाली. तिला तिची जबाबदारी कळते, पण तुला समजत नाही का? तू बाहेरच्या लोकांसमोर घरच्या सुनेचे संस्कार काढतेस. आई आणि लेकाची भांडण आता चांगलेच वाढलेले होते. आता प्रांजलच्या मैत्रिणींनी काढता पाय घेतला. त्या उठून निघून गेल्या. माय लेकरांच्या आवाजाने रवीना बाहेर आली. ती बाहेर आली ती एका भल्या मोठ्या बॅगसोबतच. तसा आशिष पुढे सरसावला. अगं रवीना, तू कुठे चालली आहेस? मी कुठेही जाईन, कुठेही राहील. ज्या घरात माझी काहीच किंमत नाही तिथे मी आता एक क्षणही थांबू शकत नाही. रडत रडत रवीना बोलत होती. माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि आईंच्यात काहीही भांडण नको. मी तुम्हाला नको आहे तर मी सुद्धा जबरदस्तीने तुमच्यासोबत राहू शकत नाही. रवीनाच्या बोलण्याने प्रांजल आणि तिची आई त्या दोघींना खूपच आनंद झाला होता. त्यांना रवीना त्या घरात नकोच होती. ती या घरातून निघून गेली की आपण आशिषचे दुसरे लग्न करायला मोकळे, म्हणून त्या खूपच जास्त एक्सायटेड होत्या. पण रवीना कशी आहे ते आशिष चांगलेच ओळखून होता. जरी ती गावाकडे वाढलेली गावंढळ मुलगी असली तरीही तिच्याकडे संस्कार भरपूर होते. सिटीतल्या लोकांसोबत ॲडजस्ट होण्यासाठी तिला थोडा वेळ लागत होता, पण ती आशिषसाठी एक चांगली बायको होती. त्याच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक टेन्शनमध्ये ती कायम त्याला धीर देत होती. एक बायको म्हणून आणि सून म्हणून ती कुठेही कमी पडलेली नव्हती. सगळ्यांसाठी हवं नको त्याचा ती अगोदर विचार करत होती आणि त्यानंतर स्वतःचा विचार करत होती. तरीही तिच्या घरच्यांना तिची अडचण होत होती. तिचा राग येत होता. पण आशिष मात्र कधीही रवीनाला तिच्या गावठीपणामुळे किंवा तिच्या साधेपणामुळे तिच्यावर रागवला किंवा चिडला नव्हता. कधी ना कधीतरी आपली बायकोही सिटीतल्या स्त्रियांसारखी मॉडर्न वागेल याची त्याला गॅरंटी होती. गावाकडून शहराकडे आल्यानंतर वेस्टर्न ड्रेसेस, जीन्स, शॉर्ट टॉप्स घालून घरात सगळ्यांसमोर मिरवणे म्हणजे तिला ऑकवर्ड वाटत होते. याच कारणामुळे तिच्या सासूला आणि नंदेला ती नकोशी वाटत होती. जास्त वेळ न लावता ती बॅग घेऊन घराबाहेर जायला निघाली. तसे आशिषने तिला थांबवले. रवीना, तू कुठेही जाणार नाहीस.
मला तुझ्या या अशा वागण्याचा काही त्रास होत नाही. उलट मी स्वतःला भाग्यवान समजतो. तू तुझे कपडे अंग भरून घालतेस, तुझे संस्कार जपतेस. मला हे सर्व आवडते. ज्यांना कोणाला तुझा गावंढळपणा वाटत असेल तर ते या घरातून निघून जातील. तुला या घरातून जाण्याची काहीच गरज नाही. अहो, तुम्ही असे का बोलताय? रवीना आशिषकडे बघत म्हणाली. आशिषला काय म्हणायचे होते हे त्याच्या आईला आणि बहिणीलाही समजलेले होते. हो रवीना, मी जे बोलतोय ते योग्यच बोलतोय. तुझ्यापासून मला लांब करून मला मॉडर्न बायको आणून तिच्याशी लग्न लावून देण्याचा कोणाचा तरी प्लॅन आहे. पण तो प्लॅन कधीही सक्सेस होणार नाही. त्यामुळे मी तुला सोडेल याचे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी मरेपर्यंत तुझ्यासोबतच असेल. दात ओठ खात आशिष आईकडे आणि बहिणीकडे पाहत बोलत होता. प्रत्येक वेळी झालेला बायकोचा अपमान त्याला सहन होत नव्हता. पण तरीही तो एवढे दिवस गप्पच होता. पण आज परिस्थिती फारच गंभीर झालेली होती. त्यामुळे त्याने तोंड उघडलेच होते. दादा, तू आईबद्दल आणि माझ्याबद्दल तुझ्या मनात काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. आमचा असा काहीच प्लॅन नाही. तू तुझ्या मर्जीने तिच्यासोबत लग्न केले आहेस. मग आम्ही का तिला तुझ्यापासून लांब करू? तुझी बायको साधी गावाकडून आलेली आहे. तिला फक्त आपल्यामध्ये राहून आपल्यासारखं वागायचं समजत नाही. तेच फक्त आम्ही तिला समजावून सांगत होतो. तू त्याचा एवढा मोठा आक्रोश का करतोयस? प्रांजल स्वतःची चूक लपवत भावाला म्हणाली. प्रांजल, तू आता काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तू आणि आई तुझ्या मैत्रिणींसोबत जे काही माझ्या बायकोबद्दल बोलत होतात ते सर्व शब्द माझ्या कानावर पडलेले आहेत. खोटं बोलायची काहीच गरज नाही, कडक आवाजात आशिषने प्रांजलला सांगितले. तशी ती गालात थप्पड मिळाल्यासारखी गप्पच झाली. शेजारीच पेपर वाचत असलेले बाबा हे सर्व बोलणे ऐकत होते. पण त्यांनी यामध्ये अजिबात पुढाकार घेतला नाही. कारण आशिष जे काही बोलत होता ते योग्यच होतं. अजून जास्त प्रकरण वाढायला नको म्हणून रवीनाने काहीच न बोलता बॅग उचलली आणि स्वतःच्या मनानेच ती घराच्या बाहेर पडली. आशिषने तिच्या हातातील बॅग घरामध्ये घेतली आणि तिला हाताला पकडून आतमध्ये घेतले. अहो, मला जाऊ द्या माझ्या मार्गाने. मला तुम्ही अजिबात अडवू नका. मी जर इथे असले तर आपल्या घरात सारखेच भांडण होत राहतील. त्यापेक्षा मीच लांब झालेली बरी. रवीना आशिषला समजावत होती. पण आशिषने तिला गप्प केले. रवीना, तू माझी बायको आहेस आणि हे घर माझे आहे. त्यामुळे तुला या घरातून कोणीही लांब घालवू शकत नाही. मी स्वतः माझ्या कष्टाने हे घर उभे केले आहे. यामध्ये कोणाकडूनही मी भीक घेतलेली नाही. यामध्ये बाबांचाही 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही. त्यामुळे या घरावर माझा पूर्ण अधिकार आहे. या घरात कोण राहणार आणि कोण जाणार हे मी स्वतः ठरवू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला माझ्या बायकोचा त्रास होत असेल त्याने हे घर सोडून निघून जावे. माझी बायको इथेच राहील. आशिषने स्पष्ट वॉर्निंग दिली. आईला आता अपमान झाल्यासारखे वाटायला लागले. आईच्या कपाळावर आता आठा उमटल्या. बायकोसाठी तू आम्हाला आता घरातून हकलवतोयस? तुला आत्तापर्यंत आम्हीच सांभाळलेले आहे. काय केले या बाईने आणि माझा मुलगा असा वागायला लागला? आई आता कपाळावर हात मारत रडण्याचे नाटक करायला लागली आणि शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या आशिषच्या बाबांना म्हणाली, चला आपण आपल्या जुन्या घरात राहायला जाऊ. या घरात आम्ही राहू शकत नाही. या घरात आपली काहीच किंमत नाही. एवढा वेळ शांत बसलेले बाबा आता म्हणाले, तुम्ही दोघी मायलेकी जाऊ शकता. मी याच घरात राहणार आहे. मला इथे राहण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. माझी इथे सेवा करायला माझी सून आहे, जी तुझ्यापेक्षाही जास्त माझी काळजी घेते. मला तिने कधीही त्रास दिलेला नाही आणि तिच्या या अशा साधेपणाचा मलाही कधी कमीपणा वाटलेला नाही. तुलाच तुझ्या सुनेमुळे कमीपणा वाटत असेल तर तू तिच्यासोबत राहूच नको. बाबासुद्धा सुनेच्याच बाजूने आहेत हे बघून प्रांजलला खूप राग आला. तिने आईला हाताला पकडून बेडरूममध्ये आणले आणि कपड्यांच्या बॅग भरायला सुरुवात केली. बॅग भरत भरतच त्यांनी ठरवले आपण आपल्या जुन्या घरी राहायला जायचे. दोघीही घरातून बाहेर पडल्या आणि त्यांचे ते जुने घर होते जे प्रांजलच्या बाबांनी बांधलेले होते
तिथे त्या दोघी राहायला गेल्या. जाताना थोड्याफार लागणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांनी तिथून घेतल्या. सासू आणि नणंद घरातून निघून गेल्यानंतरही घरामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झालेले होते, जे रवीनाच्या मनाला फार त्रास देत होते. तिचा अस्वस्थपणा बघून बाबांनी तिला समजावले, रवीना, तू स्वतःला दोषी ठरवू नकोस. तुझी यामध्ये काहीच चूक नाही. त्या दोघी तुझ्याशी जसे वागलेत त्याची शिक्षा त्या दोघींना मिळालीच पाहिजे. आतापर्यंत तू कोणाचेही मन दुखावले नाहीस, पण त्या दोघींनी मात्र तुला त्रास देण्याचा एकही चान्स सोडलेला नाही. काही दिवसातच प्रांजलचे सुद्धा लग्न करावे लागेल. त्यावेळीस त्यांना तुझी किंमत कळेल. जोपर्यंत जसे चालू आहे तसेच चालू राहू दे. तुला माझी कायम साथ असेल. बाबांनी रवीनाला धीर दिला. आशिषच्या नातेवाईकांना त्याची बहीण आणि आई वेगळे राहत असल्याचे कळाले, पण काही जण सोडले तर सगळ्या नातेवाईकांना आशिषच्या आईचा गर्विष्ठ स्वभाव माहीत होता. त्यामुळे जे काही झाले ते योग्यच वाटत होते. पण काही जणांना रवीना चुकीची वाटत होती. पण बाबा कायम रवीनाची बाजू घेऊन सगळ्यांना सुनेचे कौतुक सांगत होते. ती चुकीची आहे असे ते कोणाला बोलूच देत नव्हते. असेच 1 वर्ष निघून गेले. प्रांजलसाठी खूप सारी स्थळं येऊ लागले. प्रांजलचे वडील बायको आणि मुलीपासून लांब राहत असले तरीही त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. मायलेकींच्या घराकडे ते जात नसले तरीही त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक स्थळाची माहिती ते प्रांजलला सांगत होते. प्रांजलच्या मोबाईलवर फोटो, बायोडाटा पाठवून पसंत नापसंत ते विचारत होते. त्यातीलच एक मुलगा प्रांजलला पसंत पडला. सगळ्यांची पसंती झाली. बाबांनाही मुलगा आवडलेला होता. बाबांनी लगेचच ही गोष्ट आशिषच्या कानावर घातली. आशिषला सुद्धा हे सर्व ठीकठाक वाटले. मुलगा दिसायला एकदम स्मार्ट, प्रांजलला शोभेल असाच होता. पण आता चहापाण्याचा कार्यक्रम कुठे करायचा आणि कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. प्रांजल अजूनही आशिषसोबत बोलत नव्हती. आईलाही राग होता. मुलाने आपल्याला घरातून हाकलवले म्हणून आईने सुद्धा कधी मुलाची विचारपूससुद्धा केलेली नव्हती. पण आता लग्नासारख्या कार्यक्रमाला एकत्र येणे गरजेचे होते. पण प्रांजलचा आणि तिच्या आईचा गर्व काही कमी झालेला नव्हता. त्या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही आणि आयुष्यात पुन्हा कधीही वहिनीचे तोंड बघणार नाही असं त्यांनी अगोदरच ठरवलेले होते. नव्या पाहुण्यांना फोन करून पसंतीचे बाबांनी कळवले. लवकरच चहापाण्याचा कार्यक्रम घेऊ आणि लग्नाची तारीख फिक्स करू असे फोनवर ठरलेले होते. तोपर्यंत कोणीतरी मुलाकडच्यांना प्रांजल आणि तिची आई वेगळे राहत असल्याचे कळवले. त्याचीच विचारपूस करायला मुलाच्या वडिलांनी प्रांजलच्या बाबांना कॉल केला. असे काय प्रॉब्लेम आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला आणि बायकोला वेगळे ठेवलेले आहे? मुलाच्या वडिलांनी न घाबरता विचारले. झालेला सर्व प्रकार प्रांजलच्या बाबांनी त्या नव्या पाहुण्यांना सांगितला. तुमच्या घरातीलच लोक एकत्र नाहीत तर मग हे लग्न कसं होणार? त्या दोघी कसं काय करू शकतात हे लग्न? तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावंच लागेल. तेव्हाच कुठेतरी हे लग्न आनंदाने पार पडेल. नाहीतर आम्ही आमच्या मुलासाठी दुसरी मुलगी शोधू असा सल्ला मुलाच्या वडिलांनी दिला. बाबांनी ही गोष्ट लगेचच आशिषच्या आणि प्रांजलच्या सुद्धा कानावर घातली. आपल्या बहिणीचे लग्न चांगल्या पद्धतीने व्हावे अशी आशिषची इच्छा होती. बाबांनी प्रांजलला समजावले, प्रांजल बाळा, आता तरी कमीपणा घे आणि तू तुझ्या भावासोबत वहिनीसोबत चांगली राहा, तरच पुढे कुठेतरी चांगलं घडेल. तुझ्या लग्नानंतरही तुझी आई त्या घरात एकटी राहू शकत नाही. त्यामुळे हाच चान्स आहे तुला तुझ्या भावाची आणि वहिनीची माफी मागण्याचा. जर तुला मान्य असेल तरच हे लग्न होईल, नाहीतर हे असे कुटुंब कोणीही स्वीकारू शकत नाही. हे स्थळ किंवा दुसरा कोणताही मुलगा असेल तरीही ते मान्य करणारच नाहीत. तुम्ही दोघी वेगळ्या राहत आहात ते, आणि असंच प्रत्येक स्थळ नाकारले जाईल. बाबांचे म्हणणे खरे होते, पण वहिनीची माफी मागणे प्रांजलला अजूनही नकोसे वाटत होते. पण नाईलाजाने का होईना हे सर्व करावेच लागणार होते, कारण भावाच्या उपस्थितीशिवाय हे लग्न होणारच नव्हते. पैसा असूनही त्याचा काहीही उपयोग नव्हता. जर लग्नाला भाऊ आणि वहिनी नसेल तर त्यांचीही इज्जत कमी झाली असती. प्रांजलने आणि तिच्या आईने
खूप विचार करून रवीनाची माफी मागायचे ठरवले. चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर त्या रवीनाकडे आल्या. बाबा, आशिष, रवीना तिघेही घरात होते. प्रांजल आणि सासूबाई आल्याबरोबर रवीनाने मनातील रुसवा सोडून त्यांना पाणी दिले, चहा केला. रवीना, इथे बस. आमची चुकी झाली. आम्ही तुला नको नको ते बोललो, तुला त्रास दिला, पण तरीही तू त्याचा राग मनात न धरता लगेचच आमच्यासाठी चहा केलास. यामध्येच तुझे सर्व गुण समजले. तुला समजायला आम्हाला तुझ्यापासून लांब जावे लागले, पण आम्हाला माफ कर, असे म्हणून सासू माफी मागत होती. आता रवीनाही खूप बदललेली होती. आता तिने गावंढळ पद्धतीने राहणे बंद केलेले होते. तिच्यात खूप बदल झालेला होता. एकटीवर जबाबदारी पडल्यामुळे तिला सर्व काही कळायला लागले होते. स्वतःमध्येही तिने खूप बदल घडवलेला होता. आईने, सासूने सुनेची माफी मागायची नसते. सासू म्हणजे एक आईच असते. रवीनाने सासूला उत्तर दिल्याबरोबर सासूला अश्रू अनावर झाले. ती रवीनाच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रांजलने सुद्धा, वहिनी सॉरी, आमची खूप मोठी चूक झाली, असे म्हणून माफी मागितली. मुलानेही आईला समजावले, आपण जसे अगोदर होतो तसेच इथून पुढेही राहूया. मी माझ्या बहिणीची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. तिचे लग्न आपण आनंदाने करून देऊ, असा शब्द आशिषने आईला दिला. काही वेळ गेल्यानंतर सगळे पूर्वीसारखे झाले. 2 दिवसानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम होता. पाहुणे मंडळी आले होते. प्रांजलची वहिनी सर्व काही एकटे हँडल करत होती. सकाळी लवकर उठून सर्व घर व्यवस्थित करण्यापासून ते प्रांजलच्या आवरण्यापर्यंत सर्व रवीना बघत होती. पाहुणे आल्यानंतरही रवीना सर्व पाहुण्यांना चहा, पोहे, आलेल्या पाहुण्यांना स्माईल करत सर्व बघत होती. एवढ्या कमी वयात ती सर्व एकटी करते हे बघून प्रांजलच्या सासरचे मंडळी प्रांजलच्या वहिनीचे खूपच कौतुक करत होते आणि तिचा स्वभाव बघून तिचा फारच सन्मान करत होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. लग्नाची तारीख पक्की ठरली. पाहुणे गेल्यानंतर प्रांजलने येऊन वहिनीला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. वहिनी, आज तुम्ही होतात म्हणून हे सर्व केले, नाहीतर हे सर्व कोण करणार? तुम्ही आहात म्हणूनच हे सर्व शक्य झाले, असे म्हणून प्रांजल वहिनीच्या गळ्यात पडून रडत होती. नंदेला आणि सासूला त्यांच्या चुका समजल्यामुळे रवीना देवाचे आभार मानत होती. लग्न पक्के ठरल्यामुळे आणि सुनेचेही कौतुक झाल्यामुळे सर्वजण आज खूप खुश होते. आशिषने बायकोला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाला, माझी चॉईस काही चुकीची नव्हती. ते आज सिद्ध झालं. तुझ्या या चांगुलपणामुळेच आज पुन्हा एकदा या घराला घरपण मिळाले. आईला आणि बहिणीला सुद्धा तुझी आज किंमत कळाली.